निवडणुकांचा रणसंग्राम जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष हा कसोशीने प्रयत्न करतोय। सभा, प्रचार फेऱ्या, प्रत्यक्ष गाठीभेटी देखील सुरू आहेत। मैदानावरचं हे राजकीय युद्ध सोशल मीडियावर देखील जोरदार रंगतंय। पण ऐन निवडणुकीत सोशल मीडियावरती ही वातावरण निर्मिती होते तरी कशी? चला पाहूयात। लोकप्रिय उमेदवार तरुण तरफदार उमेदवार स्वप्न संदीप देशपांडे। बदलत्या काळानुसार निवडणूक प्रचाराचं तंत्रही बदललंय। निवडणुकीच्या मैदानात लढणाऱ्या राजकीय पक्षांचा द्वंद्व आता सोशल मीडियावर रंगतंय आणि याच लढाईसाठी प्रत्येक पक्ष असे वॉर रूम सजवू लागलाय। आपले जे रिसोर्सेस आहेत ते यूज करून पॉलिटिकल वॉर रूम एक बनवत आहेत। त्याच्यामध्ये काय आहे की सगळे जे IT प्रोफेशनल्स आहेत त्यांना ते त्या वॉर रूममध्ये बसवतात आणि हा प्रचार जो नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह तुम्ही म्हणालात, पॉझिटिव्ह प्रचार आपल्या पार्टीसाठी, नेगेटिव्ह प्रचार ऑपोनंटसाठी, आपल्या विरोधकांसाठी। या गोष्टी इलेक्शन्सवर त्याचा किती इफेक्ट होतो हे आपण 2014 आणि त्याच्यानंतर जे इलेक्शन झाले त्याच्यात आपण बघितलंच आहे। आपल्या पक्षाचा प्रचार करतानाच विरोधकांचा अपप्रचार करणं, विरोधकांची रणनीती जाणून घेण्यासाठी माहिती लीक करणं, अशा कामांसाठी सर्रासपणे IT एक्सपर्ट असलेल्या हॅकर्स किंवा ट्रोलर्सचा वापर होतो, ज्यांच्याकडून अगदी नकळतपणे तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाते। ह्या टाईपचं एक एक्झाम्पल इकडे आपण बनवलेलं आहे। याच्यामध्ये हे सेम टू सेम दिसायला गुगल सारखंच पेज आहे, वरचं इथलं पेज, ज्याच्यामध्ये तो युजरनेम आणि पासवर्ड एक युजर टाकेल, हे दिसायला एकदम गुगल सारखंच आहे। जेव्हा तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून साइन इन करतो तेव्हा इकडे एक्झॅक्टली त्याचा युजरनेम आणि पासवर्ड मला स्क्रीनवरती दिसण्यात येतो। सो ह्याच्यासाठी गुगलनी आपल्याला हे थांबवण्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन किंवा 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन अशी मेथड दिलेली आहे की तुमचा युजरनेम आणि पासवर्ड कोणाकडेही जरी गेला असेल तरी OTP एक तुम्हाला येईल, त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन करू नाही शकणार। सो जर त्याचा वापर लोकांनी केला तर मग ह्या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतात। सर्वाधिक सायबर अटॅक होणाऱ्या देशांच्या यादीत भारत 7व्या स्थानी आहे। देशात तब्बल 196 दशलक्ष नेटिझन्स फेसबुकचा वापर करतायत। मोबाईल वापरणाऱ्या 52% लोकांपर्यंत व्हॉट्सअपही पोहोचलंय। एवढ्या प्रचंड संख्येने मतदार सोशल मीडियाचा वापर करता असताना राजकीय पक्ष याकडे दुर्लक्ष तरी कसं करणार? त्यामुळे आता थेट फेसबुक आणि व्हॉट्सअपवरही हॅकिंग आणि ट्रोलिंगचे प्रकार घडतायत। विरोधी पक्षाला सपोर्ट करणारा माणूस हे आयडेंटिफाय करणं खूप कठीण झालं आजकालच्या जगात, कारण एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये 100च्या पेक्षा वरती लोक इन्वॉल्ड असतात। तर एका माणसानं आपण इम्प्लांट केलं कोणाच्या तरी ग्रुपमध्ये आणि त्याची सगळी माहिती आपल्याला मिळत असेल तर आपल्याला किती फायदा होईल ते तुम्ही समजू शकता। एक माणूस आपल्याला किती इन्फॉर्मेशन देऊ शकतो, कारण हे सगळे जे इंटरनल ग्रुप्स असतात त्यांना असं वाटतं की हे आपल्यामध्येच राहणार आहे माहिती, पण ही माहिती लीक होऊ शकते, ही माहितीचा गैरफायदा पण घेऊ शकतात। भारतात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर झाला। आता त्याचं प्रमाण आणि प्रभावही वाढताना दिसतोय। गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई।